सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक 2025-26 प्रचाराच्या तोफा थंडावल्या। सांगली मिरज शहर महानगरपालिकेच्या 2025-26 या कार्यकाळासाठी होत असलेल्या निवडणुकीचा प्रचार कालावधी अखेर संपुष्टात आला असून निवडणूक प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत। गेल्या काही आठवड्यापासून सुरू असलेला जोरदार प्रचार, पदयात्रा, सभा, कोपरा बैठका, वाहन रॅल्या आणि जाहीर सभांचा धडाका प्रचार संपण्याच्या अंतिम टप्प्यात शिगेला पोहोचला होता। शहरातील प्रत्येक प्रभागात प्रमुख राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली। सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची झडती घेत मतदारांना आकर्षित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। विकास कामे, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, ड्रेनेज व्यवस्था, अतिक्रमण, बेरोजगारी तसेच स्थानिक प्रश्न हे प्रचाराचे मुख्य मुद्दे ठरले। प्रचाराच्या शेवटच्या दिवसात उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला। अनेक ठिकाणी नागरिकांनी आपल्या समस्या मांडत अपेक्षा व्यक्त केल्या। महिलांचा, युवकांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा प्रचारात मोठा सहभाग दिसून आला। प्रचारादरम्यान शहरातील चौकाचौकात राजकीय वातावरण तापलेले असले तरी प्रचार संपताच आता शांतता पसरली आहे। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रचाराची मुदत संपल्यानंतर सर्व प्रकारचे ध्वनिक्षेपक, मिरवणुका व सभा बंद करण्यात आले आहेत। आता उमेदवार आणि कार्यकर्ते मतदारांशी वैयक्तिक संपर्कावर भर देताना दिसत आहेत, तर दुसरीकडे प्रशासनाने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली असून आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे अंमलात आणली जात आहे। प्रचाराच्या रणधुमाळीनंतर आता खरी कसोटी मतदानाच्या दिवशी होणार आहे। शहराचा कारभार पुढील 5 वर्ष कोणाच्या हाती जाणार याचा फैसला मतपेटीत बंद होणार असून मतदार राजा कोणाला कौल देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।